प्रभाग क्रमांक 10 मध्ये मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंजिनियर प्रवीण नांगरे, शिवसेनेच्या डॉक्टर वृषाली नरेश सोनवणे, मनसेचे विलास भावले व फरीदा सलीम शेख यांनी संयुक्तपणे प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। राधाकृष्ण नगर, विश्वास नगर परिसरातील खंडेराव महाराज मंदिर परिसरात घरोघरी नागरिकांच्या भेटी घेतल्या। यावेळी स्थानिक नागरिकांनी पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज अशा विविध समस्या उमेदवारांकडे मांडल्या। मतदान रूपी आशीर्वाद मिळाल्यास प्रभागातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, सुजलाम सुफलाम प्रभाग घडवू असे ठोस आश्वासन महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दिले। आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, राजसाहेब व शरदचंद्रजी पवार यांनी जो विश्वास दाखवला आणि आम्हाला उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी दिल्यानंतर आम्ही प्रभागात फिरत आहोत। प्रभागात फिरत असताना अतिशय दूर अवस्था आपण पाहतोय। रस्ते, रोड, लाईट, पाण्याची समस्या अजून आहे। जणू काय आपण एका खेडेगावात राहतो की काय असा प्रसंग या ठिकाणी आहे। आज पाहायला गेलं तर आम्ही, जसं मी डॉक्टर वृषाली नरेश सोनवणे, ज्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी उभं राहिलो होतं की आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे। नुसतेच रस्ते, रोड, लाईट, पाणी हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यात काम आहे। आपण जर कर भरतो तर ते काम झालंच पाहिजे। ह्याच्या पलीकडे जाऊन नगरसेवकाचं जे काम असतं, जे आपले बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी संधी उपलब्ध करून देणे, तर जर आम्हाला त्यांनी संधी दिली तर आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करून हा रस्ता, रोड, लाईट, पाणी तर करणारच आहे। पण त्याच्या पलीकडे जशा ह्या परिसरातले जे लहान मुलं आहेत त्या मुलांच्या अनुषंगाने जे ओपन स्पेस पडले, जिथे घाण आहेत, गवत वाढलेले, त्या ठिकाणी आपण त्यांना क्रीडांगण करून देणं गरजेचं आहे। महिलांना रोजगारांच्या हेतून काहीतरी काम केलं गेलेलं पाहिजे आणि बेरोजगार मुलांसाठी नक्कीच आम्ही तत्पर राहू। एवढंच बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज ड गटातून उमेदवारी करतोय। तर आम्हाला म्हणजे ज्या प्रभागात आम्ही आता फिरतोय त्या प्रभागामध्ये रस्ते असतील, लाईट असेल, गुन्हेगारी असेल, अशा अनेक समस्या महिला असतील, नागरिक असतील आम्हाला सांगताय। आम्ही वचनबद्ध राहू की हे सगळ्या गोष्टी आम्ही प्रभागाला करून देऊ आणि या प्रभागामधून भयमुक्त, तसंच रहदारी मुक्त आणि आपल्या जो लिंक रोडचं जे दारूचं दुकान आहे या सगळ्या समस्या कायमस्वरूपी सोडू, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विलास सलीम मामा शेख, मी ब गटातून आम्ही उमेदवारी, आम्ही चारी ब क ड मधून आम्ही उभे आहे। आम्ही उमेदवारी करतोय। आज आम्ही इथे फिरतोय, आम्ही इथली अवस्था पाहतोय कशी म्हणून। आज इथे रोडचे काम झालेले नाहीये, काही कुठे कुठे लाईटी नाहीये, कुठे कुठे काही नाही, कुठे कुठे ओपन पेस पण असंच उघडा पडलेला आहे। आपण हे सगळे काम आम्ही करू शकणार, पण आम्हाला सगळ्यांनी इथे आलो आम्ही, पण आम्हाला सगळ्यांनी रिस्पॉन्स चांगला देत आहे। सगळीकडे आम्हाला औक्षण करताय, औक्षण करून आम्हाला सगळ्या त्यांची समस्या आम्हाला सांगताय। आम्ही हे समस्या ऐकून आम्हाला खूप म्हणजे असं थोडस वाईट वाटतंय की असं कसं एवढं 5 वर्षात काही काम केलेलं नाहीये। पण जर त्यांनी आम्हाला सगळ्यांना उमेदवारी म्हणून आम्ही उभे आहे, त्यांनी आम्हाला मतदान पूर्ण केलं, आम्ही खरंच सगळं काम करू शकणार। जसे आपण कॉलनीत काम केलेले आहे तुमच्या मामानी, आपण तसेच इथे आपण काम करू आणि आम्ही त्यांचं पण नाव सांगतो। जसे आम्ही कॉलनीत केले असे आम्ही काम करू शकणार। तुम्ही आम्हाला सहकार्य करा। तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सगळे सहकार्य आम्ही तुम्हाला करू, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, तसं तुम्हाला आम्ही सहकार्य करू। बस मी एवढं 2 शब्द बोलते बस। आघाडीचा हा जो पॅनल आहे प्रभाग 10 चा अधिकृत पॅनल, प्रभाग क्रमांक 10 अ मधनं मी स्वतः इंजिनियर प्रवीण नागरे, ब गटातनं माझ्यासोबत आहेत फरीदा मामी शेख, क गटातनं डॉक्टर वृषाली सोनवणे आणि ड गटातनं विशाल भावले। या महाविकास आघाडीच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही जेव्हा लोकांसमोर जातोय तर अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय। त्याचं कारण असं आहे की आमच्या समोर जे उभे आहेत ते दोन्ही सत्ताधारी पॅनल आहेत। मागच्या वेळी जे एकत्र लढले आणि आता फक्त दोघं वेगळे होऊन या ठिकाणी आमच्या समोर सत्ताधारी म्हणून उभे आहेत आणि लोकांनी ठरवलं आहे हा परिवर्तनाचा लढा आहे आणि सर्वसामान्य जनता ही या परिवर्तनाच्या लढ्यात आमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहेत। नक्कीच या प्रभाग क्रमांक 10 मध्ये परिवर्तन घडवण्याचे लोकांनी ठरवलं आहे आणि तसा रिस्पॉन्स आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे। अक्षरशः लोकांनी मनापासून आमच्याशी जो संवाद साधताय
त्यातनं आमच्या एकच लक्षात येत आहे की ते 100% परिवर्तन या ठिकाणी घडवतील. कुठल्याही पद्धतीचा दगाफटका सत्ताधाऱ्यांनी करायचा प्रयत्न केला तर लोक ते ऐकणार नाहीत. त्यांनी कितीही प्रकारचे आमिष दाखवले, कुठल्याही प्रकारचे पैशांचे आमिष दाखवले, तरीही सर्वसामान्य जनता त्यांना बळी पडणार नाही आणि यावेळेस नक्कीच हे परिवर्तन या ठिकाणी घडवणार आहेत. मागील 2-3 महिन्यापासून मी जी मालिका सुरू केली होती प्रभाग क्रमांक 10 समस्यांचे माहेरघर, याच्या माध्यमातून आपण बघू शकता लोकांनाही ते कळतंय. लोकांपर्यंत जेव्हा आम्ही ते व्हिडिओ पाठवत होतो तर खरंच त्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या अजून सुटलेल्या नाहीत. तर 30-35 वर्षापूर्वी ही नगरपालिका या ठिकाणी स्थापन झाली. 30-35 वर्षापासून हे सगळे प्लॅन, या सगळ्या कॉलनी या ठिकाणी आहेत. तर मग याच्या रस्त्यांचे प्रॉब्लेम का, इथं पाण्याचा प्रॉब्लेम का, एवढं जवळ फिल्ट्रेशन प्लॅन असतानाही पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, MSCBचं स्टेशन जवळ असतानाही या ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम आहेत. मग याचे कारण असे आहेत की माझी लोकप्रतिनिधी, माझी नगरसेवकांनी कुठल्याही प्रकारचे कामं या भागात केलेली नाहीत. त्यांनी फक्त स्वतःचे घरं भरण्याचे कामं या ठिकाणी केलेले आहेत आणि म्हणूनच जनता त्यांना यावेळेस नक्कीच आम्हाला मतरूपी आशीर्वाद देऊन उत्तर देणार आहेत. एवढीच या निमित्ताने माझी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला विनंती असणार आहे की आपण सत्सद विवेक बुद्धीला जागून यावेळेस मतदान हे आमच्या या परिवर्तनासाठी आमच्या या महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 10च्या सर्व उमेदवारांना मतदान करा आणि मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, अशीच विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.